गणपती आगमनानंतर मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरीचेही मंगळवारी आगमन झाले। बुधवारी नैवेद्य दाखवून सर्वांनी मनोभावे पूजन केले। गुरुवारी विसर्जन होईल। सर्वांच्या घरी सोमपावलांनी गौरीचे आगमन झाले असले तरी बाभळगाव येथील पांडुरंग आलुरे यांच्या घरी मात्र वारकऱ्यांच्या रूपातील गौरीचा मेळा भरला आहे। हातात विणा, टाळ, मृदंग, पेटी, डोईवर कलश घेतलेल्या गौरीचा देखावा ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनलाय। हिंदनामा न्यूज करिता कलीम शेख, बाभळगाव। मी पांडुरंग तुकाराम आलुरे सगर, मी राहणार बाभळगाव येथील रहिवासी असून महालक्ष्मीचा सण राज्यभरात उत्सवात साजरा होत असताना आमच्याही घरी आम्ही मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्म्या ह्या बसवलेल्या आहेत। आम्ही नवीन नवीन योजनामधून नवीन नवीन आम्ही हे राबवतो, जे थीम असतात की दरवर्षी आम्ही काहीतरी वेगवेगळं समाजासाठी आम्ही आकर्षण ठेवतो लक्ष्म्यामध्ये। गेल्या वर्षी आम्ही जे क्रेज आली होती बाई पण भारी देवा जो मराठी चित्रपट, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या महालक्ष्मी आम्ही नवीन स्कूटीवरती बसवलेल्या होत्या। यावर्षी विठ्ठलाच्या कृपेने राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि शेतकरी आनंदात आहे। त्यानिमित्त काहीतरी वेगळं करावं असं म्हणून आम्ही आमच्या महालक्ष्मी या वारकरी रूपामध्ये आम्ही आमच्या घरी अवतीर्ण केलेल्या आहेत। याच्यामध्ये आम्ही विणा, टाळ, मृदंग या गोष्टी आम्ही आमच्या लक्ष्मी मातेच्या आम्ही त्या रूपात दर्शनासाठी लोकांना आम्ही उपलब्ध करून ठेवलेले आहेत। वेगवेगळ्या छंद असल्यामुळे कुटुंबाचाही मोठा मला यामध्ये सहभाग आहे। त्याच्यामध्ये माझी आई, पत्नीचा सहभाग आहे। आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून हा सण उत्साह साजरा करतो। त्यासाठी लागणारी तयारी असोत, या बरेच गोष्टी आम्ही जमवाजमव करून जे लोकांना जसं आकर्षण वाटेल त्या गोष्टीमध्ये आणि लोकांनाही आवड निर्माण होईल यासाठी आम्ही ह्या गोष्टी आमच्या घरी महालक्ष्मीच्या या सणामध्ये वेगळे नाविन्यपूर्ण बदल घडवत असतो आणि याचा आनंद येणाऱ्या प्रत्येक गावातील नागरिकांना, नातेवाईकांना होतो आणि ते सगळे आनंदाने या सर्व गोष्टीचा आनंद घेतात। त्यामुळं मी सगळ्यांना असं म्हणतो की आपण हा सण मोठ्या उत्साहात आणि आपल्या भक्तिभावाने आपण हा सण साजरा करावा आणि आता पुढील वर्षी याच्यामध्ये काय वेगळं आपल्याला जपता येईल, वेगळं लोकांसाठी आणता येईल, त्याच्यासाठी आपण पुढच्या वर्षी देवीच्या महालक्ष्मीच्या मातेच्या चरणी प्रार्थना करूया आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या कुटुंबावरती राहू ही त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो।